ट्रेडिंग विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बँक निफ्टीमध्ये आपण येणाऱ्या वीकमध्ये कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. कशाप्रकारे प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला भेटते. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्या पण प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन बिलकुल पण नाही आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बँक निफ्टीच्या डेली टाईम फ्रेमवरती जर का आपण आलो, तर आजच्या दिवशी मार्केटमध्ये आपल्याला चांगली सेलिंग बघायला भेटली होती. त्याच्यामागे वेगवेगळे रिझन्स आहेत. त्यावरती आपण नंतर बघूया. बट थोडंसं विकली टाईम फ्रेम जर का बघायला गेलो, तर विकली टाईम फ्रेमला बँक निफ्टीमध्ये आपल्याला क्लिअर कट याच्यामध्ये सेलिंग बघायला भेटते. जसं की प्रिव्हियस आपल्या काही दिवसापासून, काही महिन्यापासून मार्केटमध्ये कन्झिक्युटिव्ह याच्यामध्ये जवळपास 6 ते 7 अल्मोस्ट कन्झिक्युटिव्ह रेड वीक्स बघायला भेटले. त्यानंतर याच्यामध्ये ग्रीन वीकचं फॉर्मेशन झालं होतं. तर ग्रीन वीक बनला याचा अर्थ असा नव्हता की इथून मार्केट रिव्हर्स जायला पाहिजे. तर फक्त जस्ट खूप सारे वीक रेड कॅन्डल बनले तर एक अल्टरनेटिव्ह ग्रीन कलर बनू शकतो हे एक्स्पेक्टेशन होतं आणि त्यानंतर मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन झालं. त्यानंतर जी-एस-टीची न्यूज आली. त्यानंतर मार्केटमध्ये गॅप अप ओपनिंग झालं आणि त्यानंतर हा जो वीक आहे, हा आपल्याला रेडमध्ये बघायला भेटतोय. ओके. तर ह्याच्यामध्ये कमिंग डेजमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, वीकली टाईम फ्रेमवरती कशाप्रकारे आपल्याला प्लॅनिंग दिसते, तर सिंपल याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, सोपं आपण जर का याच्यामध्ये फिबोनाचीचा वापर करायला गेलो, तर फिबोनाची प्रमाणे मार्केट जे आहे ते मार्केट प्रिव्हियस जे सपोर्ट्स एरिया आहे, जिथं मार्केट ऑलमोस्ट सपोर्टचं प्लॅनिंग केलं, तर ह्या सपोर्टच्या आसपास, स्ट्राँग सपोर्टच्या आसपास मार्केट आता परत एकदा आलेलं आहे. ओके. तर एकदा काही सपोर्ट जर का मार्केटने ब्रेकडाउन दाखवले, तर मार्केटसाठी नेक्स्ट लेव्हल हे राहू शकते 0.382 म्हणजे 53,800 च्या आसपास, 850 च्या आसपास मार्केट एखाद्या वेळेस यायचा प्रयत्न करू शकतोय. बट त्याच्यासाठी मार्केटला हे वालं जे लेव्हल आहे 54,489 किंवा 54,000 च्या आसपासचं जे लेव्हल आहे, तर ह्याला पण 54,500 च्या आसपासचं जे लेव्हल आहे, तर ह्याला मार्केट ब्रेकडाउन दाखवायला पाहिजे वीकली टाईम फ्रेमला आणि जर का ते सस्टेन झाला, देन प्रोबॅबिलिटी आहे की नेक्स्ट मूव्ह मार्केटसाठी त्या डायरेक्शनला कंटिन्यू करू शकतो. जर का आपण थोडंसं डेली टाईम फ्रेमवरती याच्यामध्ये बघायला गेलो, तर डेली टाईम फ्रेममध्ये याच्यामध्ये मार्केटने एक प्रॉपर बेस क्रिएट केला, जो की हा बेस आहे. तिथे मार्केट प्रिव्हियस टाईमला ऑलमोस्ट सपोर्टचा प्लॅनिंग केला होता. आता मार्केट अगेन गॅप अप झाला. त्यानंतरनं गॅप सस्टेन नाही झाला. हा गॅप ऑलमोस्ट इथं फिल झाला. आता मार्केट नेक्स्ट मूव्ह काय दाखवू शकते? तर ह्याच्या आधी जर का आपण बघायला गेलो, थोडंसं मार्केटचा आपण ट्रेंड एकदा क्रॉस चेक करायचा प्रयत्न करू. तर इथून जर का आपण बघायचा प्रयत्न केला याच्यामध्ये, तर इथून मार्केटचा जो ट्रेंड आहे, हा थोडासा साइडवे होता. त्यानंतर मार्केटनं ब्रेकडाउन दाखवला आणि मार्केटचा जो शॉर्ट टर्म ट्रेंड होता. हा स्विंग ते शॉर्ट टर्म ट्रेंड जो होता, तो स्विंग लोज, लोवर हाय, लोवर लोजचं फॉर्मेशन चालू झालं आणि त्यानंतर मार्केट एक अपसाइड मोमेंटम दाखवले. बट हा जो प्रिव्हियसचा जो लोवर हाय आहे, ओके, हा जो लोवर हाय आहे, ह्याच्यावरती मार्केट सस्टेन नाही झालं. ओके, ह्याच्यावरती मार्केट सस्टेन नाही झालं. मार्केट परत डाउनसाइड मोमेंटम आला. अगेन हा याच्यामध्ये आपल्याला लोवर हाय बनायला भेटला आणि मार्केटनं परत याच्यामध्ये डाउनसाइड मोमेंटम दाखवले. आता अपकमिंग डेजमध्ये आपण कशाप्रकारे याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो, वीकली टाईम डेली टाईम फ्रेमवरती आपण कशाप्रकारे प्लॅन करू शकतो. तर सिंपल आहे, की जोपर्यंत का मार्केटचा जो हाय आहे, ओके, ह्याच्या हायच्या वरती जोपर्यंत का मार्केट पास नाही होणार आहे, तोपर्यंत का आपण प्रोबॅबिलिटी वाईज बोलू शकत नाही, की मार्केट रिव्हर्स होईल. यूटर्नमध्ये मार्केट रिव्हर्स होईल आणि जोपर्यंत का मार्केटचा जो प्रिव्हियस सपोर्ट्स आहे, ओके, ह्याच्या खाली जर का जोपर्यंत का मार्केट जात नाहीये, तोपर्यंत मार्केटची जी रेंज आहे, ती मे बी मार्केट ही आणि ह्या रेंजमध्ये मार्केट टाईमपास करायचा प्रयत्न जास्त असू शकतोय. आता 2 गोष्टी आहेत. इव्हेंट आहे, Fedची पॉलिसी, ओके. तर रेट कट सप्टेंबरमध्ये करणार का नाही करणार आणि थोडंसं जी-डी-पीबद्दल थोडंसं आउटकम जे आहे ते थोडंसं कमी आलं होतं. तर ह्या 2 न्यूजमुळे बँकिंग सेक्टरवरती आपलं चांगलंच ह्याच्यामध्ये प्रेशर बघायला भेटलं आणि त्याच्यामुळे थोडासा त्याचा इम्पॅक्ट आपण निफ्टीवरती आणि सेन्सेक्सवरती पण होताना बघायला मिळाला होता. तर थोडंसं आपण प्रिव्हियस जे स्विंग लोज आहेत, हे जे स्ट्राँगेस्ट सपोर्ट आहेत, तर याच्या आसपास मार्केट एक्स्पेक्टेड आहे, की इथं जर का आपल्याला कुठल्याही प्रकारे पॉझिटिव्ह प्राईस एक्शन बघायला भेटला, देन आपण इथं एक रिव्हर्सल प्लॅन करू शकतोय. बट ॲज पर पोझिशनल नाही, तर ॲज पर इंट्राडेला. तर जर का थोडक्यात आपण जर का इंट्राडेला आलो, तर आजच्या दिवशी मार्केटमध्ये चांगली सेलिंग बघायला भेटली. प्रिव्हियस जे सपोर्ट्स होते, तर हे सपोर्ट्स मार्केटनं ब्रेकडाउन दाखवले आणि जसं हे ब्रेकडाउन दाखवले, त्यानंतर हे सिंपल इथे एक गॅप पेंडिंग होता. तो गॅप आपल्याला फिल होताना बघायला भेटला. इथून जर का मार्केटचा आपण ट्रेंड बघायला गेलो, तर लोवर हाय, लोवर लोचं फॉर्मेशन चालू झालं. त्यानंतर हा रेंज मार्केटनं ब्रेकडाउन दाखवला आणि त्यानंतर याच्यामध्ये प्रॉपर सेलिंग आली आणि एक पण आपल्याला याच्यामध्ये स्ट्राँग पुलबॅक बघायला भेटला नाहीये. तर उद्याच्याला मंडेला आपण कशाप्रकारे याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो, तर मंडेच्यासाठी सिंपल आहे, की प्रिव्हियस जिथून मार्केट रिव्हर्स झालेत हे मल्टिपल सपोर्ट्स आता अगेन ह्याच्यामध्ये ज्यावेळी मार्केट या ठिकाणी येईल, तर इथं पण मार्केट सपोर्ट्सच काम करणार. तर आपल्यासाठी वेट करायचं आहे, की ज्यावेळी मार्केट ह्या लेव्हलच्या आसपास येईल, जो की 54,800 पासून 54,440 किंवा 400च्या आसपास ह्या लेव्हलच्या आसपास जर का आला आणि इकडे कुठल्या पण प्रकारे आपल्याला पॉझिटिव्ह प्राइस एक्शन बघायला भेटला, देन आपण याच्यामध्ये रिव्हर्सल प्लॅन करू शकतो. याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी जास्त आहे, की हा जो मार्केटनं स्विंग क्रिएट केलाय,
सपोज मार्केट याच्यामध्ये गॅप डाउन ओपन झाला किंवा गॅप अप ओपन झाला. सपोज गॅप डाउन झाला, तर ही जी स्विंग लोवर हाय, लोवर लोचं फॉर्मेशन आहे, हे प्रोबॅबिलिटी कंटिन्यू करायचे चान्सेस खूप जास्त वाटत आहेत. आपल्याला याच्यामध्ये जर का सेल ऑन राईज जर का करायचं असेल, तर सिंपल मार्केटला ह्या लेव्हलला सपोज जर का आला, इथं कुठल्या पण प्रकारे निगेटिव्ह प्राईस एक्शन बघायला भेटला, देन सिंपली माझ्यासाठी त्याच्यामध्ये डाउन साइडचा मोमेंटम प्लॅन करू शकतो. जर मार्केट ह्या लेव्हलला आला, इथं कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राईस एक्शन दिसला, सस्टेन झाला, देन त्या ठिकाणी पण माझ्यासाठी सिंपली शॉर्टिंग साइडचा पोझिशन ॲक्टिव्ह राहू शकते. ओके. सपोज जर का मार्केट ह्याच्यावरती जर का सस्टेन राहिला 55,400च्या वर जर का सस्टेन राहिला, देन याच्यामध्ये मी रिव्हर्सल प्लॅन करणार. अदरवाईज याच्यावरती जर का मार्केट सस्टेन नाही राहिलं आणि इथं कुठल्याही प्रकारे फेक ब्रेकआउट किंवा निगेटिव्ह प्राईस एक्शन दिसला, देन डेफिनिटली माझ्यासाठी त्याच्यामध्ये एक डाउनसाइड मोमेंटम ॲक्टिव्ह होऊ शकते. ओके. आता सपोज जर का मार्केट ह्या ठिकाणी जर का आला, हे जे प्रिव्हियस सपोर्ट्स आहेत, इथं जर का आला, देन वेट करायला पाहिजे बिकॉज ऑलरेडी मार्केटमध्ये थोडंसं सेलिंग आलेलं आहे. इथं वेट करायला पाहिजे. इथं मार्केट थोडंसं हॉल्ट होऊ दे. ओके. थोडंसं हॉल्ट झाल्यानंतर जर का याच्यावरती जायचा प्रयत्न चालू झाला, देन याच्यामध्ये आपण रिव्हर्सल प्लॅन करू शकतो. जर का मार्केट इथून जर का रिव्हर्स गेला, वरती कुठेतरी फेक ब्रेकआउट झाला, तर डेफिनिटली परत त्याच्यामध्ये एक डाउनसाइड मोमेंटम पॉसिबल होऊ शकते. वेट केलं, सपोज चांगल्या लेव्हलला वेट केलं, सपोज ह्या लेव्हलच्या जर का मार्केट रीच आउट झाला आणि इथं जर का रिव्हर्सल बघायला भेटला, तर डेफिनिटली त्याच्यामध्ये आपण ट्रेड प्लॅन करायचा प्रयत्न करू शकतो. ओके. पण जर का याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, थोडंसं नोटीस करायला गेलो याच्यामध्ये, तर हे जे प्रिव्हियस सपोर्ट्स आहेत, म्हणजे जर का थोडंसं मोठ्या टाईम फ्रेमला जर का आलो, ही जी ब्लॅक लाईन आहे, ही खूप चांगली स्ट्राँगेस्ट लाईन आहे. चुकून जर का याच्या खाली जर का तुटला आणि सस्टेन राहिला, देन मार्केटमध्ये हा जो मोठाच्या मोठा गॅप आहे, तो गॅप ॲक्टिव्ह ओपन डायरेक्टली ओपन होतो. प्रोबॅबिलिटी वाईज तिथे मार्केट गॅप फिल करायसाठी एखाद्या वेळेस रीच आउट होऊ शकते. बट आपल्यासाठी सिंपल आहे, की इथून मार्केट लास्ट टाईमला रिव्हर्स झाला आणि त्यानंतर ऑलमोस्ट इथून मार्केट लास्ट टाईमला रिव्हर्स झाला. तर ह्याच्या आसपास मार्केट थोडंसं हॉल्ट करू शकतंय, थोडंसं सपोर्ट घेऊ शकतंय आणि तिथे जर का आपल्याला रिव्हर्सल बघायला भेटला, देन डेफिनिटली माझ्यासाठी त्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके. जर का ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये कुठल्या पण गोष्टीमध्ये सपोज काही अपडेट असतील, काही पण नवीन गोष्टी असतील, तर डेफिनिटली आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे, ओके, तर त्याच्यावरती तुम्ही जॉइन करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला अपडेट जरूर देण्यात येतील. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय